नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वी या वर्गातील मराठी विषयाची कविता क्रमांक 3, ज्याचा अनुक्रमांक 3 आहे, पाऊस आला ही कविता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही कविता विंदा करंदीकर यांची आहे. ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत असे हे विंदा करंदीकर. त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर. तर चला पाहूया पाऊस आला ही कविता. आता या कवितेमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे कशा पद्धतीने वातावरणामध्ये बदल होतो, त्याचबरोबर आईची आणि बाबांची कशी फजिती होते, हे आजच्या कवितेच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपण कविता वाचन करूया. कविता क्रमांक 3, पाऊस आला. तिचे लेखक आहे विंदा करंदीकर. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला कचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. आता या कवितेमध्ये अचानक एके दिवशी दुपारच्या वेळी काय येतो? पाऊस येतो. पाऊस म्हटला की सगळ्यांना आनंद होतो, पण हाच पाऊस अचानक आला तर थोडी फजिती होते. अचानक एके दिवशी दुपारी पाऊस येतो आणि पावसाबरोबर विजा देखील चमकू लागतात. आता दुपार याचा अर्थ आफ्टरनून. दुपारच्या वेळी अचानक आकाशामध्ये विजा चमकू लागल्या आणि त्या एकदम कडाड कडकड असा आवाज करत विजा चमकायला लागल्या आणि विजा चमकत असताना त्याबरोबरच भणान असा वारा देखील सुटला. आता भणान म्हणजे काय? भयानक असा आवाज करत, त्याला आपण सोसाट्याचा वारा असं म्हणतो. तर वारा मीन्स विंड्स. तर बघा मित्रांनो, जेव्हा पाऊस येतो तर त्याआधी सगळ्यात जोरदार वारा सुटतो, विजा कडकडतात आणि मग अचानक पावसाला सुरुवात होते. तसंच या कवितेमध्ये देखील झालेलं आहे आणि वारा बरोबर जोरजोरात गारा देखील पडू लागल्या आणि ह्या गारा जिकडे तिकडे म्हणजे चोही बाजूंनी त्या पसरू लागल्या. पुन्हा परत पाहूया. अचानक एके दिवशी दुपारी खूप जोराचा पाऊस येतो आणि ह्या पावसाबरोबर विजा देखील चमकू लागतात आणि ह्या विजांचा आवाज कडाड कडकड असा होता आणि भयानक असा वारा देखील या विजांबरोबर वाहू लागतो आणि पावसामध्ये मोठमोठ्या गारा देखील पडू लागतात आणि त्या गारा जिकडे तिकडे म्हणजे चारही बाजूंना त्या गारांचा पाऊस पडतो आणि पावसाबरोबर पाण्याचे थेंब देखील पडतात. पुढच्या कडव्यामध्ये पाहूया आपण. पाऊस आला दिवाळीतला कचला किल्ला. आणि अचानक आलेल्या पावसामुळे मुलांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जे काही मातीचे किल्ले बनवलेले होते ते किल्ले ह्या पावसामध्ये काय होतात? कोलॅप्स होतात. खचला म्हणजे काय? ढासळणे, कोलमडणे. तर अचानक आलेल्या पावसामुळे ही माती पाण्यामध्ये काय झाली? भिजून गेली आणि भिजल्यानंतर ते किल्ले पडून गेले. जसं तुम्ही देखील मामाच्या गावाला सुट्ट्यांमध्ये जातात तर तुम्ही तिथे वेगवेगळे उद्योग करत असतात. त्यामध्ये मातीपासून किल्ले बनवणे असतील किंवा कुठे बांधकाम चालू असेल, त्या बांधकामाच्या ठिकाणी वाळू असेल तर त्या वाळूचे देखील तुम्ही काय बनवत असतात? किल्ले बनवत असतात. कारण हा मुलांचा हा आवडता खेळ आहे आणि हा खेळ तुम्ही सगळेजण खेळतात. असा दिवाळीत बनवलेला किल्ला पावसामुळे काय झाला? कोलॅप्स झाला, खचून गेला. त्यामुळे किल्ला खचल्यानंतर गल्लीमध्ये असणारे जे कुत्रे होते ते कुत्रे पण काय करायला लागले? भुंकायला लागले. त्यांना वाटलं की अचानक आपल्याला असं सोसाट्याचा वारा आपल्याला कोणी घेऊन जाते की काय? कुत्रे अचानक आलेल्या पावसामुळे काय होतात? गोंधळून जातात आणि घाबरतात. सैरावैरा इकडे तिकडे पळत सुटतात आणि मग त्यातच ते काय करायला लागतात? भुंकायला लागतात. आणि अचानक आलेल्या पावसामुळे आजोबांनी काय केलं? आपली जी जुनी छत्री होती ती बाहेर काढली आणि ती छत्री शिवायला घेतली. असं अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची काय होते? धांदळ होते. पुन्हा परत पाहूया. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीमध्ये मुलांनी केलेले जे किल्ले होते ते किल्ले काय होतात? खचतात, म्हणजेच मोडून जातात आणि
कुत्रे अचानक आलेल्या पावसामुळे कुत्रे काय होतात, गोंधळतात, घाबरतात आणि ते भुंकायला लागतात आणि भुंकत सगळीकडे सुटतात. त्यातच आजोबांनी काय केलं की आपली जी जुनी छत्री होती ती जुनी छत्री पावसाळा सुरू झाला म्हणून शिवण्यासाठी घेतली, म्हणजे शिवायला घेतली. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या कडव्याचा अर्थ देखील समजून घेतलेला आहे. आता आपण छत्री छत्री ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये अम्ब्रेला असं म्हणतात, ती अम्ब्रेला आजोबांनी शिवायला घेतली. पुढे पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडपड आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाला मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. बघा, आजोबांनी आपली छत्री शिवायला घेतली आणि कुत्रे देखील गोंधळल्यामुळे ते काय करायला लागले, भुंकत सुटले. त्यानंतर पुढे बाबांची कशा पद्धतीने फजिती होते ते आता आपण पाहूया. अचानक आलेल्या पावसामुळे बाबांना कामावर जायला उशीर झाला. उशीर याचा अर्थ काय, लेट. बाबांना कामावर जायला थोडा लेट झाला आणि बाबा थोडेसे गोंधळले. गोंधळाने घोटाळा, घोटाळा याचा अर्थ काय, गडबड, फजिती. आजोबा वडिलांची काय झाली, कामावर जाण्यासाठी उशीर तर झालाच, त्यातच हा पावसाने मध्येच घोटाळा घातला आणि मग घोटाळा घातल्यामुळे बाबांची थोडी चिडचिड झाली. चडफड, चडफड याचा अर्थ चिडचिड, राग राग. बाबांना कामावर जायला उशीर झाला म्हणून बाबा पण काय करायला लागले, चिडचिड करायला लागले. आणि बाबांना कामावर जायला उशीर तर झाला, त्यातच आईने उन्हामध्ये वाळत घातलेले जे काही पापड होते ते पापड देखील अचानक आलेल्या पावसामध्ये भिजून गेले. तर उशीर, उशीर याचा अर्थ काय, लेट. पुन्हा परत पाहूया. बघा, अचानक आलेल्या पावसामुळे बाबांना कामावर जायला उशीर झाला आणि त्यातच बाबांचा ह्या पावसाने काय केला, गोंधळ उडवला, म्हणजे घोटाळा याचा अर्थ काय, गडबड, फजिती. आणि बाबांना थोडा उशीर झाल्यामुळे बाबा चिडचिड करायला लागले आणि चिडचिड करतच ते कामावर निघून गेले. आणि त्यातच आईचे देखील उन्हात टाकलेले जे पापड होते ते पापड देखील काय होतात, पाण्यामध्ये भिजून जातात, पावसाच्या पाण्यात भिजतात. पुढे पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. आणि आम्ही मुलं अचानक आलेल्या पावसामुळे आम्ही काय करायला लागलो, ओरडायला लागलो. आम्ही म्हणायला लागलो पाऊस आला असं आम्ही मोठमोठ्याने ओरडायला लागलो. गिल्ला, गिल्ला याचा अर्थ काय, नॉईज, ज्याला तुम्ही मराठीमध्ये गोंधळ असा म्हणतात. अचानकचा पाऊस आला तर शाळेतली मुलं सगळे काय करतात, गोंधळतात आणि ओरडायला लागतात. त्यांना पावसामध्ये भिजायला खूप आवडतं. तसंच ह्या मुलाने देखील अचानक आलेल्या पावसामुळे एकच गिल्ला केला, म्हणजेच अचानक पाऊस आला असं आम्ही मोठमोठ्याने ओरडायला लागलो. आणि मग शाळेतल्या ज्या कुट्टी मॅडम होत्या, त्या पण हसायला लागल्या आणि म्हणाले की चला पळा शाळेला सुट्टी. आणि मॅडमांना पण लक्षात आलं की आता मुलं काही पावसामध्ये शांत बसणार नाही, म्हणून मॅडमांनी देखील काय केलं, शाळेला सुट्टी देऊन टाकली. पुन्हा परत पाहू. पाऊस आला असं आम्ही मोठमोठ्याने मुलं ओरडायला लागलो आणि गोंधळ घालायला लागलो. आणि मग मोठमोठ्याने आनंदाने ओरडायला लागल्यामुळे मॅडम कुट्टी देखील आमच्यावर हसायला लागल्या आणि म्हणाल्या, जा मुलांनो आता तुमच्या शाळेला सुट्टी. अशा पद्धतीने आपण विंदा करंदीकर यांची ही कविता अभ्यासलेली आहे. आता गिल्ला, गिल्ला याचा अर्थ नॉईस. तर अशा पद्धतीने आपण विंदा करंदीकर यांची पाऊस आला ही कविता अभ्यासलेली आहे. या कवितेमध्येच आपण अचानक आलेल्या पावसामुळे कशा पद्धतीने फजिती होते हे समजून घेतलेलं आहे. आता आपण ह्या कवितेचे काही शब्दार्थ देखील पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला शब्दार्थ आहे ऐन दुपारी, मीन्स भर दुपारी, ज्याला तुम्ही इन द आफ्टरनून असं म्हणतात. भनान वारा म्हणजेच वाऱ्याचा भयभीत करणारा असा आवाज, ज्याला आपण सोसाट्याचा वारा देखील म्हणू. पुढे खचणे, खचणे याचा अर्थ काय, खाली खाली जाणे किंवा ढासळणे. पुढे चडफड, चडफड याचा अर्थ राग. गिल्ला करणे, गिल्ला करणे याचा अर्थ काय, गोंधळ करणे, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये आताच पाहिलं, नॉईस. अशा पद्धतीने आपण पाऊस आला ही कविता अभ्यासलेली आहे. पण आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाऊस आला हीच विंदा करंदीकर यांच्या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत.
तर मित्रांनो, आजची कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही कविता देखील शेअर करायची आहे. आणि कविता कशी वाटली ते कमेंट करायला विसरायचं तर नाहीच आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं, कारण हा हे जे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते ते तुमच्या तुम्हाला थोडेसा अभ्यासाला मदत होईल यासाठीच मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. म्हणून नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आणि हे शेजारी घंटीचं आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि तुम्ही आतापर्यंत जो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.